नमस्कार मंडळी. अगदी काही दिवसातच गुढीपाडव्याचा सण येणार आहे आणि बरेच लोक गुढीपाडव्याला पुरणपोळीची रेसिपी न बनवता असं मस्त दाटसर अशी बासुंदी किंवा श्रीखंड पोळीचा बेत करतात. तर आज आपण एक सिक्रेट ट्रिक वापरून घरच्या घरी दाटसर अशी बासुंदी बनवणार आहोत. तुम्ही बासुंदी बघू शकता मंडळी, मस्त अशी कलर सुद्धा मस्त आलेला आहे. एक सिक्रेट ट्रिक वापरून अगदी कमी वेळात घरच्या घरी मार्केटसारखी बासुंदी आपण बनवून तयार करणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यात एक थोडंसं 1-2 चमचे इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक अर्धा लिटर इतकं दूध मी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. हो, आज आपण अर्धा लिटर इतकी बासुंदी घरच्या घरी तयार करणार आहोत. आता याच्यावर साय न येऊ देता सतत हलवत आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे थोडंसं कमी होत नाहीये दूध, तोपर्यंत आपल्याला छान असं हे उकळून घ्यायचं आहे. कमीत कमी 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सतत आपल्याला हे असं हलवत मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे याच्यावर साल येता कामा नये आणि खाली सुद्धा दूध लागता कामा नये. तर असं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असं आपण हे गरम करून घेतलेलं आहे. दूध आटवून घेतलेलं आहे. म्हणजे दुधात जे थोडंफार पाणी असतं ते पूर्णपणे आपल्याला इथे आटवून घ्यायचं आहे. हे आटवून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता दूध आपण एका बाजूला ठेवून घेऊया. त्यानंतर मी इथे एक पॅन घेतलेला आहे. याच्यात आपल्याला 2 चमचे इतकं साजूक तूप ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल ते ड्रायफ्रूट याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. मी इथे 7 ते 8 काजू घेतलेले आहे, 7 ते 8 बदाम घेतलेले आहे, त्याचबरोबर 7 ते 8 पिस्ता घेतलेला आहे. याला थोडंसं दरदरं असं कुटून घेतलेलं आहे मी, म्हणजे अबडधोबड असं करून घेतलेलं आहे ड्रायफ्रुट्सला. आता छान आपल्याला 1 मिनिटभर ह्या तुपात याला भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर एका साईडला आपण ठेवून घेऊया. दुसऱ्या कढईत मी इथे 4 मोठे चमचे साखर घेतलेली आहे. साखर मी इथे थोडीशी कमी वापरलेली आहे. का कमी वापरलेली आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता आपल्याला छान असं याला कॅरॅमलाइज करून घ्यायचं आहे. म्हणजे याचं आपल्याला असं पाक तयार करून घ्यायचा आहे. जसं याचा पाक असतो ना, अगदी कलर येईपर्यंत, म्हणजे कॅरॅमलाइज आपल्याला हे साखरेला करून घ्यायचं आहे. म्हणजे मध्यम अगदी लो फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि आपोआप हे साखर वितळेल असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता हळू या जे साखर आहे ते वितळलेली आहे आणि याचा छान असं कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे साखर पूर्णपणे वितळून झाली की आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत साखर वितळत नाहीये आपल्याला हे मिक्स करायचं नाहीये, नाहीतर याचा जे कलर आहे ते येणार नाही. हे एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा, टिप लक्षात ठेवा. आता त्यानंतर आपल्याला ह्याच्यात जे आपण गरम करून ठेवलेलं होतं दूध, ते 4 पळी दूध आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करताना लक्षात ठेवा की जे पाक आहे ते खूप गरम असतं, अंगावर उडू शकतं, म्हणून खूप सावधानीपूर्वक आपल्याला ह्याच्यात दूध ॲड करून घ्यायचं आहे. नाहीतर जे दुधाचे शिंपडे आहे ते आपल्या हातावर उडवू शकतात. हे छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपली बासुंदी आहे याचा कलर अगदी छान येणार आहे. तुम्ही इथे बघू शकता जसं-जसं आपण मिक्स करत जाऊ मस्त असा कलर याचा येणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हळू करत मी पूर्णपणे हे मिसळून मी मिक्स करून घेते मंडळी. तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे. आता जे सिक्रेट इन्ग्रीडियंट आज आपण ही बासुंदीमध्ये ॲड करणार आहोत ते म्हणजे पेढा. हो, इथे मी आज वापरलेला आहे केसर पेढा. तुमच्याकडे जो कोणता फ्लेवर असेल तो पेढा तुम्ही याच्यात ॲड करू शकता. खवा, मावा किंवा भरपूर लोकं याच्यात कॉर्नफ्लोअर सुद्धा ॲड करतात. तर ते न वापरता मस्तपैकी 2 पेढे आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेले आहे. अर्धा लिटर आपण बासुंदी बनवणार आहोत, त्याकरता 2 पेढे अगदी आरामात याच्यात ॲड करून घ्यायचे आहे. तर तिथे बघू शकता हळू करत आपण ह्याला मिक्स करून घेऊया. पेढा ॲड केल्याने काय होतं तर आपली बासुंदी पटकन दाटसर होते. खूप जास्त वेळ आपल्याला हे शिजवत बसायची गरज नाहीये किंवा आपल्याला बासुंदीमध्ये जे वेगळं खवा, मावा किंवा कॉर्नफ्लॉवर आपण मिक्स करून ॲड करतो दाटसर येण्याकरता, ते वापरण्याची अजिबात गरज नाहीये. अगदी 10 मिनिटात आपली बासुंदी मस्तपैकी घरच्या घरी अगदी मार्केटसारखी दाटसर अशी बनवून तयार होते. जे आपण पेढा मिक्स करून घेतलेलं होतं दुधात, ते आपण याच्यात जे दुसरं दूध आपण आटवून ठेवलं होतं त्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर अजून थोडासा मस्त छान कलर यावं याकरता आपण याच्यात केसर ॲड करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला पुन्हा 1 मिनिटभर आपल्याला छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी
आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आता आपण ह्याच्यात जे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले होते तुपात, हे सुद्धा आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. तर मंडळी, तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता आपण छान याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता पुन्हा 1 मिनिटभर आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचं आहे. म्हणजे जे ड्रायफ्रुट्स आहे ह्याच्यात सुद्धा याचा चव अगदी मिक्स होईल. 1 मिनिटभर आपण वाफवून घेतलं म्हणजे उकळून घेतलं. त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा मी इथे वेलची पूड याच्यात ॲड करून घेतलेली आहे. छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा मिनिटं पुन्हा याला आपल्याला थोडंसं उकळून घ्यायचं आहे. म्हणजे जे वेलचीचं पूडचं जे फ्लेवर आहे ते याच्यात छान असं मिक्स होईल. त्यानंतर अगदी 10 मिनिटात आपली ही बासुंदी दाटसर अशी ड्रायफ्रूट बासुंदी बनवून तयार झालेली आहे मंडळी. गॅस बंद करून घ्यायचा आणि गरमागरम पुरीबरोबर आपल्याला हे सर्व्ह करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला थंड बासुंदी आवडत असेल तर तुम्ही याला थंड करून सुद्धा सर्व्ह करू शकता. इथे तुम्ही बघू शकता रंग छान आलेला आहे. त्याचबरोबर दाटसर अशी आपली ही बासुंदी बनवून तयार झालेली आहे. अगदी मार्केटसारखी काहीही जास्त मेहनत न घेता किंवा जास्त वेळ न लागता पटकन बनवून तयार होणारी ही बासुंदी गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटद्वारे मला नक्कीच शेअर करा. तर इथे आपण सर्व्ह करून घेतलेले आहे बासुंदी. त्याचबरोबर थोडेसे पिस्ता आणि केसर याच्यावर ॲड करून घेऊया आणि त्याचबरोबर गरमागरम पुरीबरोबर याला सर्व्ह करून घेऊया. टम्म फुगलेली पुरी अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत राहणारी ह्याची सुद्धा मी रेसिपी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी वर आय बटनवर देत आहे. तुम्ही तिथे क्लिक करून पुरीची छान अशी रेसिपी सुद्धा बघू शकता मंडळी. इथे बघू शकता दाटसर अशी आपली ही बासुंदी बनवून तयार झालेली आहे आणि टम्म फुगलेली पुरी सुद्धा. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.